बोलणी होणार आणि आता असं पुढं आलं आहे की युतीची बोलणी तर काही झालीच नाही आणि पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं राज ठाकरेंनीच पुढाकार घ्यावा अशा पद्धतीचे संकेत देण्यात आले. त्यामुळे राज ठाकरेंनी मला सैनिकांना आपलं आपलं कामाला लागा, कोणाच्या भरोशावर राहून चालणार नाही असं म्हटलं. तुम्ही कसं बघताय? मला साधंच असं वाटतं की युवा नेते आदित्य ठाकरे आज येणार आहेत मला वाटतं संभाजीनगरमध्ये. तर ते तिथे घरातच असतात, घरातच म्हणजे बाहेरही जातात ते, पण घरातूनच त्यांनी सगळे पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांचं मत तुम्ही घेतलं तर जास्त चांगलं होईल. मला तर या मतावरती मी काही भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. आज ते संभाजीनगरला येतात पाण्याच्या प्रश्नावर, तुम्ही सत्तेत आहात, सध्या तुमच्यावरती आरोप करत अशा पद्धतीचे मोर्चे वगैरे काढताय, काय वाटतं तुम्हाला, कोण जबाबदार? नाही, आता काय होतं माहिती आहे का, मला तेच सिरियल सारखं रिपीट करायला लागते. तुम्ही येण्याच्या आधी मी हेच बोलले की महायुतीला मराठवाड्यामध्ये संभाजीनगरमध्ये ज्या प्रकारचा जनादेश मिळाला त्याच्यामुळे जनतेच्या चांगलं लक्षात आलेलं आहे की कोण सच्च आहे, कोण खरं आहे, कोण आपल्याला न्याय देणार आहे. त्यामुळेच महायुतीचं सरकार आलेलं आहे. अशा वेळेला ज्यांना प्रश्न पडत असेल लबाड कोण, तर त्यांनी स्वतःचाच आरसा चेहरा पाहिला तर त्यांना उत्तर मिळेल की त्यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे आणि म्हणून त्यांचा दारुण पराभव विधानसभेत झालेला आहे. आणि तसाच परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुढच्या निवडणुकात सुद्धा होईल याची आम्हाला खात्री आहे. त्याच्यात सांगितलं पाणी पुरवठ्याची योजनेच्या संदर्भात मी हेच वाक्य बोललेली आहे की या योजनेच्या मध्ये कोणामुळे विलंब झाला, काय झालं, ते सगळी आकडेवारी जर का पाहिली तर स्थानिक पातळीवरती जे लोक होते नेतृत्व करणारे त्यांच्याच संपूर्णपणे दुर्लक्षामुळे आणि त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिकेंद्रित राजकारणामुळे हे नुकसान झालेलं आहे. पण सभापती राहिलेला एखाद्या पालकमंत्र्याला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निधीवरून लाडकी बहीण योजनेवरती आक्षेप येतो, त्याच्याबद्दल काय? नेहमीच तुम्ही येण्याच्या आधी सगळं सांगितलं. महिला किती पात्र झालेले आहेत, 9.5 लाख महिला पात्र आहेत. त्यांना जीवनाचा दर्जा अजून सुधारावा म्हणून त्याच्या पैशाचा चांगल्या पद्धतीने विनियोग होतो आहे. त्यांच्या जीवनामध्ये दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे बाकीचे जे गोष्टी आहेत ते थोडंफार त्याच्यातून काही प्रश्न असतील तर ते मार्ग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळून काढतील. फार आपण ज्याला आपण म्हणतो की एखादी गोष्ट प्रत्येक योजनेमध्ये काही गोष्टी असतात की ज्याच्यामुळे काही बदल होत असतात, पण त्याच्यामुळे सर्वच जणांना बदनाम करणं म्हणजे रस्त्यावरून एक माणूस रॉंग साईडनी येतोय म्हणून सगळ्या वाहनांना बंदी घाला असं आपण म्हणत नाही, योग्य मार्गाने जाणारे सुद्धा. त्यामुळे प्रत्येक योजनेचा काही गोष्टी घडल्या असतील तर त्या दृष्टीने हा एक विरोधी पक्षाचा एक हा ठरवलेला अपप्रचार आहे असं मला वाटतं. कारण लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारचं यश त्यांना मिळालं होतं त्यामुळे बऱ्याच त्यातल्या नेते मंडळींनी, म्हणजे मी आता राजकारण म्हणून बोलत नाही आहे, पण वेगवेगळ्या रंगाची जाकीटं शिवलेली होती. कोण कुठलं मंत्रिमंडळ घेणार ते ठरलं होतं. कोणाला बर्फाच्या लादीवर झोपून चटके द्यायचे ते सुद्धा ठरलेलं होतं. पण हे सगळं काही झालं, करता आलं नाही. त्यामुळे जो अपेक्षाभंग झाला आहे त्या अपेक्षाभंग सहन होत नाही आहे. आणि त्यामुळे अधिवेशनात सुद्धा आम्ही बघितलं रोज वेळ वाया घालवायचा, कामच करू द्यायचं नाही आणि परत म्हणायचं की नीलम गोरे कशा काय पीठासीन अधिकारी असताना बोलू शकतात. शिस्त आणखीन काम झालं पाहिजे अधिवेशनामध्ये, हे माझं कामच आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यावर बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. गेम चेंजर ठरली तुमच्यासाठी, मात्र विरोधकांसोबत एवढा मला खरं सांगायचं तर वेळ नसतो प्रत्येकाचे कार्यक्रम बघून जात बसायला. पण एक म्हणजे मी तिन्ही सांगितलं की लाडक्या बहिणींचं जे त्यांना लाभ झालेला आहे तर त्याच्यामध्ये अजून चांगल्या प्रकारे त्यांना कशा प्रकारे मदत होऊ शकेल किंवा त्यांचा फायदा आसपासच्या महिलांना कसा होऊ शकेल, त्यात काही त्यांना अडचणी आहेत काय बघणं. दुसरं, अवकाळी पाऊस एका बाजूला आहेच परंतु पाणी टंचाई पण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आहे. रोजगार हमी योजनेच्या मध्ये सुद्धा पाणंद रस्ते करणं आवश्यक आहे अनेक ठिकाणी. त्याच्याबद्दलचं सुद्धा माहिती माझ्याकडे जे जे कार्यकर्ते देतील ती भरत गोगालांकडे देऊन पाणंद रस्त्यांचं काम सुरू करावं अशा प्रकारची सूचना एकनाथजी शिंदे यांनी मला केली होती. आणि याखेरीज महिलांवरचे अत्याचार, त्याचा फॉलोअप प्रत्येक ठिकाणी काय झालाय, ऊसतोड कामगारांचे प्रश्न, असे 5-6 प्रश्न घेऊन केले होते. आणि शिवसेना महिला आघाडीचा आढावा, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, 50% आरक्षण आहे महिलांना महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा पंचायत समितीमध्ये, त्या दृष्टिकोनातून त्या तयारीला त्यांनी लागावं हा पण त्याचा हेतू आहे. शहरातल्या पाण्याच्या संदर्भामध्ये आढावा वगैरे घेतला. त्यांनी आता सगळी माहिती समोर आली त्याच्यावरती आता मगापासून मी चौथ्यांदा बोलतेय, त्यामुळे तुम्ही जरा दुसऱ्यांकडून घेतलं तर बरं पडेल तसं. ठीक आहे. धन्यवाद. त्या साक्षी
त्या साक्षी कांबळेच्या केसमध्ये जामीन त्याला मिळू नये आरोपीला म्हणून हे चाललंय, तर ते एका बाजूला एक केस चालू असताना हा पण केस चालू आहे म्हणून तो विषय विचारत होते तेव्हा म्हटलं अटकपूर्व जामीन मिळणार आहे, म्हटलं तर मिळणार आहे म्हणजे कोर्ट तरी का देता अटकपूर्व जामीन हाच विषय झालाय ना. वेगळं बोलणं असलं तर रेकॉर्ड होतं आणि वेगळं वेगळं बोलणं मी तुमच्यासमोर करणारच नाही. आजच्या दौऱ्याचं औचित्य काय? बऱ्याच विभागाचे पैसे वळवले. आता आमच्या तिथले एक मंत्री असंही म्हणाले की जर आता असे पैसे वळवायचे असतील तर खाती तरी कशाला ठेवतात, ती तरी बंद करून टाका. विरोधकांसोबत सत्ताधाऱ्यांमध्ये खतखत आहेच नाही योजनेसाठी त्यांनी पैसे त्यांच्या अपेक्षा ठेवणं योग्य आहे. त्याच्यावरती नेतृत्व करणारे जे आमचे तिन्ही शीर्षस्थ नेते आहेत ते त्याच्यावरती योग्य ती उत्तरं सांगतील. त्यावरती मी आत्ताच सांगितलं की विभागाअंतर्गतच्या प्रश्नावरती भाष्य करणं काही योग्य मला वाटत नाही आहे. काही वेळेला बघा, आता समजा दुर्दैवाने युद्ध सुरू झालं, ते काही काळात थांबलं किंवा कोविडच्या काळामध्ये, तर अशा वेळेला इमर्जन्सीसाठी पैसे वापरले जातात. आता पण अनेक वेळा झालेले असं. दुष्काळ पडला तर आपण शेवटी करतोच ना काही गोष्टी, ज्या प्रायोरिटीच्या गोष्टी असतात ते करणं भाग असतं. त्यामुळे त्याचा निर्णय नेत्यांनी घेतलेला आहे, त्याच्यावरती ते स्वतः योग्य ते भूमिका मांडली तर त्यांना अधिक त्याचं कॉम्पेन्सेशन एखादेच देतील सुद्धा सरकार, असं मला वाटतं. संजय राऊतांनी पुस्तक आणि या योजनेसाठी बऱ्याच विभागाचे पैसे वळवले. आता आमच्या तिथले एक मंत्री असंही म्हणाले की जर आता असे पैसे वळवायचे असतील तर खाती तरी कशाला ठेवतात, ती तरी बंद करून टाका. विरोधकांसोबत सत्ताधाऱ्यांमध्ये खतखत आहेच नाही योजनेसाठी. त्यांनी त्यांच्या अपेक्षा ठेवणं योग्य आहे. त्याच्यावरती नेतृत्व करणारे जे आमचे तिन्ही शीर्षस्थ नेते आहेत ते त्याच्यावरती योग्य ती उत्तरं सांगतील. त्यावरती मी आत्ताच सांगितलं की विभागाअंतर्गतच्या प्रश्नावरती भाष्य करणं काही योग्य मला वाटत नाही आहे. काही वेळेला बघा, आता समजा दुर्दैवाने युद्ध सुरू झालं, ते काही काळात थांबलं किंवा कोविडच्या काळामध्ये, तर अशा वेळेला इमर्जन्सीसाठी पैसे वापरले जातात. आतापर्यंत अनेक वेळा झालेलं आहे असं. दुष्काळ पडला तर आपण शेवटी करतोच ना काही गोष्टी, ज्या प्रायोरिटीच्या गोष्टी असतात ते करणं भाग असतं. त्यामुळे त्याचा निर्णय नेत्यांनी घेतलेला आहे, त्याच्यावरती ते स्वतः योग्य ते भूमिका मांडली तर त्यांना अधिक त्याचं कॉम्पेन्सेशन एखादेच देतील सुद्धा सरकार, असं मला वाटतं. संजय राऊतांनी पुस्तक लिहिलंय, ते म्हणाले शिवसेना पक्ष जो आहे कुठला नाही, ज्या माणसांनी गरिबांचे पैसे खाल्लेले आहेत त्या व्यक्तीवरती काहीही त्यांच्या मतावरती मत द्यावं किंवा त्याचं फार मोठा आदराने उल्लेख करावा असं मला वाटत नाही. वक्तव्य असं नाही, त्यांच्या वक्तव्याला मी काही शून्य किंमत देते. हा. ते म्हणतात की पक्ष कुठला, त्याचं मला वाईट वाटत नाही, पण पक्ष एका लोकल माणसाच्या हातात गेला त्याची दुःख. अहो बाबा, जो माणूस स्वतः मनी लॉन्ड्रिंग वरून जेलमध्ये गेलेला आहे, अजूनही ती केस चालू आहे, अशा वेळेला ते काय म्हणतायत याला काहीच महत्व नाहीये. एक चर्चेचा प्रश्न आहे, ते मध्यंतरी खूप चर्चा सुरू होती की दोन्ही ठाकरे एकत्र येणार, त्याच्यामध्ये काही काम सरकारी योजना जातील तिथं तो राजकीय हस्तक्षेप पण करू शकतो. काय झालंय, आमचे लोक त्या मानाने फार साधे आणि भाबडे आहेत. सहकाराचा, साखर कारखान्यांचा, बँकांचा, शिक्षण संस्थांचा कसा राजकीय उपयोग करायचा ते जर का महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांकडून ते शिकले असते, तशा साध्या सरळ मागण्या त्यांनी केल्या नसत्या असं मला वाटतं. हा औचित्याचा मुद्दा असतो की आपण त्याचा राजकारणासाठी उपयोग करायचा की नाही, आणि तेवढं औचित्य मला असं वाटतं पालकमंत्र्यांच्याकडे असतं. ठिकाणी आमदारांनी सुद्धा सांगितलं तर अधिकारी भेटायला जातात अनेक ठिकाणी किंवा त्यांची बैठक होऊ शकते. आता कमिट्यांचं उद्घाटन 19 तारखेला होणार आहे, ज्याच्यामध्ये बरेच जण वेगवेगळ्या कमिट्यांवरती काम करतायत. त्यामुळे हे द्यायचं की नाही हा संपूर्णपणे प्रश्न मला वाटतं सामान्य प्रशासन विभागाचा आहे, राज्य सरकारचा आहे. त्याच्यावरती मी हस्तक्षेप मंत्री म्हणून तुम्ही त्यांना सावरून घेताय, तर थोडंसं संकेताच्या विरोध वाटत नाही का? सावरून घेण्याचा वगैरे मुद्दा नाहीये. मी साधारणपणे या गोष्टीच्या मध्ये निरीक्षण करते की का त्यांना गरज वाटली असेल. पण मुद्दा मी हे सांगितलं ना की औचित्य प्रत्येक जण सांभाळेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे काय कोण कोणाचं, रस्त्यावरून एक माणूस रॉंग साईडनी येतोय म्हणून सगळ्या वाहनांना बंदी घाला असं आपण म्हणत नाही, योग्य मार्गाने जाणारे सुद्धा. त्यामुळे प्रत्येक योजनेचा काही गोष्टी घडल्या असतील तर त्या दृष्टीने हा एक विरोधी पक्षाचा एक हा ठरवलेला अपप्रचार आहे असं मला वाटतं. कारण लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारचं यश त्यांना मिळालं होतं त्यामुळे बऱ्याच त्यातल्या नेते मंडळींनी, म्हणजे मी आता राजकारण म्हणून बोलत नाहीये, पण वेगवेगळ्या रंगाची जाकीटं शिवलेली होती, कोण कुठलं मंत्रिमंडळ घेणार ते ठरलं होतं, कोणाला बर्फाच्या लादीवर झोपून चटके द्यायचे ते सुद्धा ठरलेलं होतं. पण हे सगळं काही करता आलं नाही. त्यामुळे जो अपेक्षा भंग झालाय
त्या अपेक्षा भंगा सहन होत नाहीये. आणि त्यामुळे अधिवेशनात सुद्धा आम्ही बघितलं, रोज वेळ वाया घालवायचा, कामच करू द्यायचं नाही आणि परत म्हणायचं की नीलम गोरे कशा काय पीठासीन अधिकारी असताना बोलू शकतात. शिस्त आणखीन काम झालं पाहिजे अधिवेशनामध्ये, हे माझं कामच आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यावर बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे.